स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाऊ, तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तुम्हाला माहिती आहे 15 एप्रिल 2026 या रोजी आहे स्वामींची पुण्यतिथी आणि या दिवसापर्यंत आपण वेगवेगळ्या भरपूर अशा सेवा करत असतो. पण ज्यांच्याकडून सेवा करणं शक्य नाही आहे किंवा मग ग्रंथ वाचायला त्यांना जमत नाहीये, पारायण त्यांच्याकडून होणार नाहीये, मी जे तुम्हाला नामजप सांगितलं आहे किंवा स्वामीचरित्र सारामृताचे पारायण असेल किंवा गुरुचरित्र पारायण असेल किंवा मग आता मठामध्ये केंद्रामध्ये सप्ताह बसलेला आहे आणि सप्ताहामध्ये तुमच्याकडून सेवा कुठल्याच होत नाहीये, ना प्रहरची सेवा ना कुठली सेवा. त्यासाठी आपण काय करावं? कारण स्वामी भक्त म्हटलं आणि स्वामींची सेवा नाही केली तर मनाला एक खंत वाटते की आपल्याकडून स्वामींची सेवा होत नाहीये. बरेच ताईंचा मासिक धर्म मधामध्ये असणार आहे, म्हणजे जेणेकरून स्वामींची सेवा होणार नाहीये. पण आजची जी आपण सेवा सांगत आहे खूप अतिशय प्रभावशाली आणि शक्तिशाली अशी सेवा आहे. हा मंत्र आहे. हा मंत्र तुम्हाला उद्यापासून किंवा मग आजपासून म्हणा, उद्यापासून जरी तुम्हाला 15 तारखेपर्यंत कंटिन्यू हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. मग हा मंत्र तुम्ही किती वेळा बोलायचा, केव्हा बोलायचा, कोणी बोलायचा, सर्व माहिती व्हिडिओमध्ये सांगितली आहे. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत आवर्जून बघावा आणि जे पण ताई दादा आपल्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर सर्वात अगोदर तुम्हाला सेवा काय करायची आहे, या सेवेसाठी तुमचा कुठलाच वेळ जाणार नाही. फक्त जास्तीत जास्त 5 मिनिट एवढं तुम्हाला वेळ लागणार आहे आणि एवढा वेळ तर तुम्हाला काढावाच लागणार आहे. कारण स्वामींना आपण मागायसाठी कशाचीच कमी पडत नाही. मला घर पाहिजे, लग्न झालं पाहिजे, मूल पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, सर्व गोष्टी आपण स्वामींना मागत असतो आणि सेवा करायच्या वेळेस मग आपल्याला वेळ नसतो. म्हणून सेवा तुम्हाला करावीच लागणार आहे, थोडी का होईना सेवा करायची. म्हणून आजचा जो मंत्र आहे खास तुमच्यासाठी आहे. हा मंत्र तुम्हाला आवर्जून म्हणायचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा. बघा, सर्वात अगोदर कोणी सेवा करायची तर घरातील स्त्री, पुरुष, आई, वडील, छोटे मुलं, ज्यांना वाचता लिहिता येतं, ज्यांना बोलता येतं व्यवस्थित, म्हणजेच 5वी पासून तर समोरचे मुलं ही ती सेवा करू शकता. तुमच्याकडून होत असेल तर फार चांगलं, तुम्ही करा. जर मासिक धर्म मधामध्ये असेल किंवा सुतक विटाळ असेल तरी सुद्धा काही हरकत नाही. मासिक धर्म असेल तर साईडला बसून तुम्ही सेवा करू शकता किंवा सुतक विटाळ आहे तर देवासमोर नाही पण बाजूला साईडला एका साईडला बसून तुम्ही सेवा आवर्जून करू शकता. याला कुठलंच बंधन नाही. आता या सेवेसाठी वेळेचं बंधन नाही. ना तुम्हाला ग्रंथ लागणार आहे, ना तुम्हाला माळ लागणार आहे, ना तुम्हाला असं बसून अर्धा तास 20 मिनिटं, बिलकुल नाही. अगदी कमी टायमाची ही सेवा आहे. बघा, सर्वात अगोदर तुम्हाला देवापुढं बसून आसन टाकायचं, डोळे बंद करा, स्वामींना समोर घ्या, म्हणजे स्वामींचा चेहरा डोळ्यासमोर आणा, स्वामींना प्रार्थना करा, वंदना करा आणि तुमची काय इच्छा आहे ते स्वामींना तुम्हाला सांगायची आहे. तुमची इच्छा सांगणं झाल्यानंतर स्वामींना संकल्प करा की मी या कामासाठी ही सेवा करत आहात आणि या कामासाठी मला तुमची साथ हवी आहे, म्हणून तुमची साथ मला लाभू द्या. मला घर द्या, बंगला द्या, गाडी द्या, नको. दरवेळेस आपण ते मागत राहतो, यावेळेस स्वामींची साथ मागून बघा. एवढं बोलायचं. नंतर तुम्हाला काय करायचं आहे, फक्त मंत्र बोलायचा आहे. मंत्र तुम्हाला फक्त आणि फक्त 21 वेळा बोलायचा आहे. 108 वेळा पण नाही, जास्त नाही, 11 माळी सुद्धा नाही, 1 माळ सुद्धा नाही. फक्त 21 वेळा मंत्र बोलायचा आहे. तुमची इच्छा असेल आणि तुम्हाला वेळ असेल तर सहजच तुम्ही 11 माळी जप करू शकता किंवा मग 108 वेळा, 51 वेळा तुमच्या पद्धतीत तुम्ही जप करू शकता. नाहीतर काहीच हरकत नाही, 21 वेळा जरी मंत्र म्हटला तरी सुद्धा चालेल. बघा, आपण जेव्हा सेवा करतो ना तेव्हा आपल्या पुण्याचा बँक बॅलन्स जमा होतो आणि आपल्यावर जे काही संकट येतात, मग तुमच्या कर्जासंबंधित असो, पैशासंबंधित असो, घरामधील काही वादविवाद असो किंवा मग इतर कुठलेही तुमचे काम असो, ह्या समस्याचं निवारण स्वामी करत असतात. कारण जोपर्यंत आपण स्वामींचं नाम जप करतो ना तोपर्यंत स्वामी आपल्या सोबत असतात आणि नेहमी स्वामींची साथ आपल्याला मिळावी म्हणून आपल्याला सेवा करायची असते आणि हे संकटाचे दिवस, गरिबीचे दिवस आपल्यावरून निघून जाव म्हणून स्वामींची सेवा आपल्याला करायची आहे. तर तुम्हाला तो मंत्र 21 वेळा बोलायचा. केव्हा बोलायचा? मग तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार, कुठल्याही वेळेनुसार. तुम्हाला सकाळी वेळ असेल सकाळी 5 मिनिट बसा, दुपारी असेल दुपारी, संध्याकाळी असेल संध्याकाळी. आणि महत्वाचं म्हणजे वेळच नसेल तर जेव्हा तुम्ही ऑफिसला जाता चालताना हा मंत्र बोला किंवा ऑफिसमध्ये लंच ब्रेक होतो, लंच ब्रेकमध्ये जरी 5 मिनिटं काढून मंत्र बोलला तरी सुद्धा चालेल. आता मंत्र कुठला आहे तर मंत्र काही असा आहे,
ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. हा मंत्र तुम्हाला 21 वेळा बोलायचा आहे. आणि मंत्र बोलत असताना एकदम फास्ट सुद्धा नका म्हणू की ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः, ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्था नमः एवढा फास्ट न म्हणता हळुवारपणे हा मंत्र म्हणायचा आहे. ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. या पद्धतीत तुम्हाला मंत्र बोलायचा आहे, जेणेकरून जेव्हा तुम्ही मंत्र बोलता तेव्हा ते कानावर तुमचा शब्द पडायला पाहिजे. म्हणजे तुमचं मन, तुमचं माइंड त्या शब्दाकडे वळेल, म्हणजे वाईट विचार तुमच्या मनामध्ये येणार नाही. बरेच वेळेस काय होतं, आपण सेवेला बसतो, खूप इच्छेपासून बसतो आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सेवा सुरू करता आणि तेव्हाच मग तुम्हाला मनामध्ये वाईट विचार येतील किंवा मग जे गोष्ट तुमच्या लक्षात सुद्धा नाही, ज्या व्यक्तीशी तुम्ही बोलत सुद्धा नाही, त्या व्यक्तीचे विचार तुमच्या डोक्यात येतील आणि विचार आले म्हणजे आपण मनामध्ये त्यांच्याशी बोलणं सुरू करतो. मग आपल्या सेवेपासून आपलं लक्ष थोडं दूर होतं. म्हणून सेवा करत असताना मंत्र असो, स्तोत्र असो, जोरात बोलायचं, जेणेकरून तुम्हाला ते ऐकू येईल आणि मन आणि तुमचा माइंड त्या शब्दावर नियंत्रित राहील. तर या पद्धतीत तुम्हाला तो मंत्र म्हणायचा आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हेच आहे की जेव्हा सेवा करता तेव्हा मनामध्ये पूर्ण विश्वास ठेवा, पूर्ण इच्छा प्रबळ करा. जोपर्यंत मनात इच्छा प्रबळ होत नाही तोपर्यंत सेवा होत नसते. मनामध्ये इच्छा पक्का करा आणि सेवेला सुरुवात करा. बघा, या स्वामी पुण्यतिथीला जर तुम्ही पूर्ण सेवा मनापासून केली ना, नक्कीच 15 ते 20 दिवसामध्ये तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण होणार. ज्या काही तुमच्या समस्या आहेत त्या सर्व दूर होऊन तुमच्या सर्व इच्छा नक्कीच स्वामी महाराज पूर्ण करणार. तर सेवा करा, आनंदात राहा. आजच्या पुरतं एवढंच. झालेली सेवा स्वामीचरणी रुजू करते आणि इथेच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.